निघालेलो आहे. तुमचं गृह विभागाला, पोलीस डिपार्टमेंटला आमचं सांगणं आहे, तिथं आम्हाला जायचं आहे. तुमच्या गाडीत बसून आम्हाला तिथे घेऊन जातात, अदरवाईज आम्हाला अटक करा. आम्ही त्यांना सरळ सांगितलं. आता पूर्ण पोलिसांनी आम्हाला ताब्यातच घेतल्यासारखी आमची गाडी पुढे जाऊ देत नाही. मला इथं जी घटना घडलेली आहे त्याची मोडस ऑपरेंडिटी पाहता गेल्या 2-3 महिन्यामध्ये ज्या घटना घडत आहेत, एवढ्या सगळ्या घटना घडत असताना हे गृह विभागाचं फेल्युअर आहे. मुळात पोलीस डिपार्टमेंटनं आणि गावकऱ्यांनी हा प्रश्न मिटवलेला होता. स्थानिकचे आमदार अभिजित पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घातलं आणि परत तिथलं जे वातावरण चिघळलंय त्याला जबाबदार स्थानिकचे आमदार अभिजित पाटील आहे. आणि धनगर समाजाच्या लोकांना समाज मंदिरामध्ये कोंडून त्याच्यावरती तिथल्या लोकांनी दगडफेक केलेली आहे, मंदिरावर दगडफेक केलेली आहे. आणि हे धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथं भाकणूक होते, तिथं खूप मोठी यात्रा भरते. धनगर समाज आजपर्यंत कुणाच्या वाळल्या पातळीवर पाय देत नाही. तिथली माणसं कधी कुणाच्या आडवी उभत गेलेली नाही. त्या माणसांचं आणि गाव समाज, धनगर समाजाचं 70% गाव आहे. नक्की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या आडून नक्की धनगर समाजावर दहशत कुणाला निर्माण करायची आहे? अरे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे, अरे दिवसा 12 वाजता आणा ना, रात्री 2 आणि 3 वाजता लपवून छपून बेकायदेशीरित्या का? शिवाजी महाराज आमचे नाहीत? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण करून तुम्ही कधी दलित समाजावर प्रेशर करता? वंजारी समाजाच्या गावात जाऊन तुम्ही तेच केलं आणि आता धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र निवडलं. या गोष्टीला आमचा विरोध आहे, कडाडून विरोध आहे. आणि आमच्या समाजाच्या लोकांच्या संरक्षणासाठी आम्हाला तिथं जायचंय. आता पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला पुढे जाऊ देत नाहीयेत. आमचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, घटना